नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे 2024 या महिन्याचे सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा 350 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे बजाज ऑटो। तर बघा, जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल ही बजाज ऑटो या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे। तर या बाईकचे नाव असणार आहे ब्रुझर 125। नेक्स्ट आहे T20 क्रिकेट विश्वचषक 2024 साठी भारतीय कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा, रोहित शर्मा हा T20 क्रिकेट विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे। भारतातील सर्वात उंच बोगदा म्हणून कोणता बोगदा ओळखला गेला आहे? तर सेला बोगदा हा भारतातील सर्वात उंच बोगदा आहे। तर 2.598 किलोमीटर लांबीचा हा बोगदा तेजपूर तवांग रोडवर 13,000 फूट उंचीवर आहे। नेक्स्ट आहे, युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर करीना कपूर या अभिनेत्रीची युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे। मे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँड मास्टर ही पदवी कोणाला बहाल केली? तर वैशाली रमेश बाबू हिला देण्यात आलेली आहे। मे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून ग्रँड मास्टर ही पदवी, तर ग्रँड मास्टर ही पदवी मिळवणारी वैशाली रमेश बाबू ही भारताची 84वी ग्रँड मास्टर बुद्धिबळ ठरलेली आहे। T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर यजुवेंद्र चहल हा ठरलेला आहे T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय। माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे? तर ज्योती रात्रे ही बनलेली आहे माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला। जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे बांधले जात आहे? तर दुबई या ठिकाणी बांधण्यात येत आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ। उत्तर प्रदेशातील अमेठी येथील फुरसतगंज रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे? तर तपेश्वरनाथ धाम असे नवीन नाव करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेशातील अमेठी येथील फुरसतगंज रेल्वे स्थानकाचे। भारतीय लस उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर कृष्णा एला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय लस उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून। ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर AI अँकर सना हिने जिंकलेला आहे ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024। कोणत्या रुग्णालयाला सलग 5व्या वर्षी भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी रुग्णालयाचा किताब देण्यात आला आहे? तर मेदांता हॉस्पिटल गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलला सलग 5व्या वर्षी भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी रुग्णालयाचा किताब देण्यात आला आहे। स्मॉल फायनान्स बँक्स मधून युनिव्हर्सल बँकांमध्ये ऐच्छिक रूपांतरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणी जारी केली आहेत? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेली आहेत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी। बॅच ओपन स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारताच्या शेंतील कुमार याने बॅच ओपन स्क्वॅश 2024 चे विजेतेपद जिंकलेले आहे। खनिज शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले खनिज शिखर संमेलन। IPL मधील 150व्या विजयासह नवीन विक्रम कोणी केला आहे? तर MS धोनी यांनी केलेला आहे। म्हणजेच IPL मध्ये 150 विजयी सामने MS धोनी यांनी खेळलेले आहेत। लच्चू महाराज पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पंडित राजेंद्र गंगानी यांना लच्चू महाराज पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे। दिल्लीच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुनील कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयीन संचालकपदी। हेमंत बक्षी हे कोणत्या कंपनीचे CEO होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर ते ओला या कंपनीचे CEO होते। इन्व्हेस्ट इंडियाच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ जगातील 3री सर्वात मोठी बाजारपेठ असेल? तर 2030 पर्यंत भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ ही जगातील 3री सर्वात मोठी बाजारपेठ असणार आहे इन्व्हेस्ट इंडियाच्या मते। अलीकडेच भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण झाले आहेत?
तर कृष्णा स्वामीनाथन हे झालेले आहेत भारतीय नौदलाचे उपप्रमुख. अलीकडेच कोणत्या IITने इनोव्हेटिव्ह 3D प्रिंटेड डमी बॅरेट युनिटचे अनावरण केले आहे? तर IIT गुवाहाटी यांनी इनोव्हेटिव्ह 3D प्रिंटेड डमी बॅरेट युनिटचे अनावरण केलेले आहे लोकसभा 2024 साठी. नेक्स्ट आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रतिमा सिंग यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये नवीन संचालक म्हणून मे 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर आसाम या राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 आयोजित करण्यात येणार आहे. सीता अम्मा मंदिराच्या राज्याभिषेकासाठी कोणत्या नदीचे पवित्र पाणी श्रीलंकेला पाठवले जाईल? तर सरयू नदीचे पवित्र पाणी पाठवण्यात येणार आहे. जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल कोठे सापडला आहे? तर मेक्सिको येथे सापडलेला आहे जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल. मे 2024 मध्ये विनय वीर यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक पत्रकार होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्ल्ड 10,000 बेंगळुरूच्या 16व्या आवृत्तीत पुरुषांच्या गटात कोण जिंकला? तर पीटर मॅवनिकी याने जिंकलेला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्ल्ड 10K बेंगळुरूच्या 16व्या आवृत्तीत पुरुषांच्या गटामध्ये जिंकलेला आहे बघा तो. ईशान म्हणजेच इंडियन सिग्नल स्काय हार्मोनाइज्ड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर ईशान हा कार्यक्रम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुरू केलेला आहे. भारतात फ्लोटिंग सोलर तंत्रज्ञानासाठी NSPC आणि कोणी करार केला आहे? तर ओशन सन या कंपनीने केलेला आहे. भारतीय नौदलाने कोणत्या राज्यात टॉर्पेडो क्षेपणास्त्र प्रणालीच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये केलेली आहे. सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर न्यायमूर्ती दिनेश कुमार हे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. तर न्यायमूर्ती दिनेश कुमार यांनी सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलचे पीठासीन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. मे 2024 मध्ये कोणत्या राज्याने निलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण सुरू केले? तर तमिळनाडू या राज्याने सुरू केलेले आहे. तर निलगिरी तहर हा प्राणी तमिळनाडूचा राज्य प्राणी आहे. लोकसभा 2024 मध्ये कोणत्या राज्यातील भूस्थलांतरित लोकांनी प्रथमच मतदान केले? तर त्रिपुरा या राज्यातील भूस्थलांतरित लोकांनी प्रथमच लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे. कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीने मान्य केले आहे की त्यांच्या कोरोना लस कोविशिल्डचे दुष्परिणाम होऊ शकतात? तर ॲस्ट्रोझेनेका ही ब्रिटनची कंपनी आहे. तर या कंपनीने मान्य केले आहे की त्यांची जी कोरोना लस होती कोविशिल्ड याचे दुष्परिणाम होऊ शकतात. NTPCचे CVO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मिता झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनॉस आयर्स 2024चा खिताब कोणी जिंकला आहे? तर अलेक्झांड्रा मारिसा रॉड्रिग्ज यांनी जिंकलेला आहे 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनॉस आयर्स 2024चा खिताब. इंडियन सुपर लीग 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मुंबई सिटी FCने जिंकलेले आहे इंडियन सुपर लीग 2023-24चे विजेतेपद. तर इंडियन सुपर लीग ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोणत्या देशात होणार आहे? तर भारतामध्ये होणार आहे 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक. मे 2024 मध्ये उमा रमणन यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? तर त्या पार्श्वगायिका होत्या. अलीकडेच कोण पेटीएम मनीचे CEO बनले आहे? तर वरुण श्रीधर हे नवीन CEO झालेले आहेत पेटीएम मनीचे. टाइम 100 हेल्थ लिस्टमध्ये किती भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे? तर यामध्ये एकूण 5 भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डॉक्टर अलका द्विवेदी, डॉक्टर अविंद्र नाथ, डॉक्टर व्यंकट शास्त्री, डॉक्टर विवेक मूर्ती आणि डॉक्टर सुंबुल देसाई या 5 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. चांगाई 6 ही चंद्र मोहीम कोणत्या देशाने प्रक्षेपित केली आहे? तर चीन या देशाने प्रक्षेपित केलेली आहे. उज्जैन SFBचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव नौटियाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणता भारतीय ब्रँड अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका संघाचा प्रायोजक बनला आहे? तर अमूल हा भारतीय ब्रँड बनलेला आहे. जॉन स्विनी कोणत्या देशाचे पहिले मंत्री बनले आहेत? तर स्कॉटलंड या देशाचे पहिले मंत्री बनलेले आहेत जॉन स्विनी. कोणत्या देशाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर भारत या देशाने पटकावलेले आहे बघा आशियाई कॅरम चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद. CAG गिरीश चंद्र मुर्मू आणि कोणत्या देशाचे महालेखापरीक्षक यांनी लेखापरीक्षण सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. मे 2024 मध्ये 26वी आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. मे 2024 मध्ये बोईंगच्या माजी CEOचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव फ्रँक स्ट्रोन्ज असे होते. भारतीय रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला भारत सरकारने कोणता दर्जा दिला आहे? तर नवरत्नचा दर्जा दिलेला आहे भारत सरकारने भारतीय रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच इरेडाला. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने कोणाला मानद डॉक्टरेट बहाल केली आहे? तर KV कामत यांना देण्यात येणार आहे मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन तर्फे मानद डॉक्टरेट ही पदवी. हर्षित कुमारने 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारतातील पहिले संविधान उद्यान कोठे बांधण्यात आले आहे? तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे भारतातील पहिले संविधान उद्यान. प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 159 आहे. तर प्रथम क्रमांकावरती आहे नॉर्वे हा देश. विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने भारतातील कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने. IIT मद्रासच्या ई-प्लेन कंपनीची इलेक्ट्रिक एअर टॅक्सी कोणत्या वर्षी सुरू होईल? तर 2025 पर्यंत सुरू होणार आहे. अमेरिकन एक्सप्रेसने जगभरातील सर्वात मोठे कॅम्पस कोठे उघडले आहे? तर हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी उघडलेले आहे अमेरिकन एक्सप्रेसने जगातील सर्वात मोठे कॅम्पस. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण बनली आहे? तर सलीमा टेटे ही असणार आहे भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार. मे 2024 मध्ये कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये स्कूल ऑन व्हील्स या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत बसमधून विस्थापित मुलांपर्यंत अभ्यास साहित्य पोहोचवले जाणार आहे. नेक्स्ट आहे ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर बांगलादेशामध्ये आयोजित होणार आहे ICC महिला T20 विश्वचषक 2024. जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर सोलोमन बेट या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे जेरेमिया मानेले यांची. कोणत्या शेजारी देशाने अधिकृतपणे भारतीय योग पद्धती स्वीकारली आहे? तर पाकिस्तानने स्वीकारलेली आहे अधिकृतपणे भारतीय योग पद्धती. भारतातील पहिले AI शक्तीवर चालणारे कर फायलिंग ॲप कोणी सुरू केले आहे? तर इझी टॅक्स या कंपनीने सुरू केलेले आहे. आयुष मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुबोध कुमार यांच्या आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत आणि कोणत्या देशाने संयुक्त सुरक्षा सराव नवी दिल्लीत आयोजित केला आहे? तर भारत आणि इस्रायल या देशांनी संयुक्त सुरक्षा सराव नवी दिल्लीमध्ये आयोजित केला. HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतनु चक्रवर्ती यांची HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. मे 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या टाइमच्या वर्ल्ड टॉप एअरटेक कंपनीज 2024 मध्ये कोणत्या कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे? तर एमिरेट्स या कंपनीने पटकावलेले आहे. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे अधिकृत गीत कोणते आहे? तर आउट ऑफ दिस वर्ल्ड हे अधिकृत गीत आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे. 8 ट्रिलियन रुपये मार्केट कॅप ओलांडणारी कोणती बँक भारतातील दुसरी बँक बनली? तर ICICI बँक बनलेली आहे.
7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे? तर चंदीगड विद्यापीठ बनलेले आहे हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ. RBIच्या अहवालानुसार 2000च्या किती टक्के चलनी नोटा परत आल्या आहेत? तर 97.76% किंवा 98% असेही म्हणू शकतो आपण. RBIच्या अहवालानुसार 2000च्या नोटा 97.76% किंवा 98% एवढ्या परत आलेल्या आहेत. पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्तांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर भविष्य पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे पेन्शन विभागातर्फे सरकारी सेवानिवृत्तांसाठी. नुकतेच निधन झालेले अभिनेता बर्नार्ड हिल हे कोणत्या देशाचे होते? तर ते युनायटेड किंगडम या देशाचे होते. तर त्यांनी टायटॅनिक, लॉर्ड ऑफ द रिंग्स या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. नेक्स्ट आहे NPCI इंटरनॅशनल कोणत्या देशाला UPI सारखी पेमेंट प्रणाली विकसित करण्यात मदत करेल? तर याचे योग्य उत्तर आहे नामिबिया. भारत आणि नेदरलँड्सने परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतच्या 12व्या फेरीचे आयोजन कोठे केले? तर नेदरलँड्स येथील हेग या ठिकाणी. जागतिक बँकेने 84 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मानवतावादी मदत कोणत्या देशाला दिली आहे? तर अफगाणिस्तान या देशाला दिलेली आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तर नीरू यादव, सुप्रिया दास दत्ता आणि कुनुकू हेमा कुमारी या तिघींनी संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने म्हणजेच नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे? तर बजरंग पुनिया या कुस्तीपटूला निलंबित केलेले आहे 31 डिसेंबर 2024 पर्यंत. अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर दुबई या ठिकाणी. फ्रेंच फुटबॉल लीग 1चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पॅरिस सेंट जर्मेन याने पटकावलेले आहे फ्रेंच फुटबॉल लीग 1चे विजेतेपद. कोणत्या कंपनीने भारतातील पहिली स्वदेशी डिझाईन केलेली मायक्रो कंट्रोलर चिप लॉन्च केली आहे? तर माइंड ग्रो टेक्नॉलॉजीजने. या चिपचे नाव आहे सिक्युअर IoT. नेक्स्ट आहे गुरुग्राम प्रशासनाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर यजुवेंद्र चहल याची केलेली आहे. लोकसभा 2024 साठी करण्यात आलेली होती. मतदातांना वळवण्यासाठी किंवा मतदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुरुग्राम प्रशासनाने केलेली आहे ब्रँड अँबॅसेडर म्हणून यजुवेंद्र चहल या क्रिकेटरची नियुक्ती. तर तसेच लोकप्रिय गायक MD देसी, रॉकस्टार आणि नवीन पुनिया यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ महाराष्ट्र सरकार कोणत्या व्याघ्र प्रकल्पात हस्तांतरित करणार आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हस्तांतरित करण्यात आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये एकही वाघ नाही. नेक्स्ट आहे थॉमस कप आणि उबेर कप 2024 कोणी जिंकला? तर चीन या देशाने जिंकलेला आहे. कोणत्या बँकेने अनिवासी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरद्वारे UPI लॉन्च केले आहे? तर ICICI बँकेने लॉन्च केलेली आहे अनिवासी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरद्वारे UPI. गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर संयुक्त अरब अमिराती या देशाने पटकावलेला आहे. 36वी ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद कोणी पटकावले? तर रिअल माद्रिद या संघाने पटकावलेले आहे. व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर सलग 5व्यांदा शपथ घेतलेली आहे व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून. युनेस्को गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पॅलेस्टिनी पत्रकारांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार. कोणत्या राज्यातील कच्छच्या अजराकला GI टॅग देण्यात आला आहे? तर गुजरात राज्याच्या कच्छच्या अजराकला GI टॅग देण्यात आलेला आहे. 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर इगा स्विटेक हिने पटकावलेले आहे. कोणत्या राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नरसिंगगड येथे बांधण्यात येणार आहे? तर त्रिपुरा या राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणार आहे नरसिंगगड या ठिकाणी. तर ते फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. जोस राउल मुलिनो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर पनामा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. कोणत्या देशाने गेल्या 8 दशकांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ पाहिली आहे? तर नेपाळ या देशाने पाहिलेली आहे. नेपाळची गेल्या 8 दशकामध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ झालेली आहे म्हणजे 0.92% एवढी झालेली आहे.
विसाने इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुजय रैना यांची नियुक्ती केलेली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11वी संयुक्त व्यापार समितीची बैठक कोठे पार पडली? तर न्यूझीलंड या ठिकाणी पार पडली. नुकतेच लेखक आणि चित्रपट निर्माता पॉल ऑस्टर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका या देशाचे होते ते. पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम. नेक्स्ट आहे, जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे? तर 24वा क्रमांक आहे मुंबईचा. युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीनुसार कोणता देश 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे भारत. कोणत्या टेक कंपनीने वॉलेट ॲप भारतात लॉन्च केली आहे? तर गुगलने केलेले आहे वॉलेट ॲप भारतामध्ये लॉन्च. भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणी सुरू केली आहे? तर उत्तराखंड टुरिझमने सुरू केलेली आहे नक्षत्र सभा ही पहिली खगोलीय पर्यटन मोहीम. HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर के मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून. ASBC आशियाई अंडर 2022 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर 43 पदके जिंकले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे कझाकिस्तान, त्याने 48 पदके जिंकलेली आहेत. तर यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावरती राहिला. नेक्स्ट आहे, कोणत्या कंपनीने भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचे अनावरण केले? तर फ्लाइंग वेस्ट डिफेन्स या कंपनीने केलेली आहे. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश. 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत भारताच्या कोणत्या वृत्तपत्राने 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत? तर द हिंदू या वृत्तपत्राने मिळवलेले आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त सराव गगन स्ट्राईक 2 कोणत्या राज्यात आयोजित केला? तर पंजाब या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला गगन स्ट्राईक 2 हा संयुक्त सराव. भारत आणि भूतान यांच्यातील सीमा शुल्क संयुक्त गटाची 5वी बैठक कोठे झाली? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह या ठिकाणी झाली. भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर स्कॉट फ्लेमिंग या अमेरिकेचे आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून. कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने AI प्रवक्ता व्हिक्टोरिया शी सादर केला आहे? तर युक्रेन या देशाने केलेला आहे. जू फेईहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर चीन या देशाचे आहेत ते भारतातील राजदूत. USA थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये पुरुषांची उंची उडी स्पर्धा कोणी जिंकली? तर तेजस्विन शंकर यांनी जिंकलेली आहे. तर त्याने 2.23 मीटर उंच उडी मारलेली आहे. ऑक्सफर्ड बुक स्टोअर्सने बुक कव्हर प्राईजच्या 9व्या आवृत्तीचे विजेते म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे भावी मेहता. कोणत्या देशाच्या हायमल्स कंपनीने मेणबत्तीवर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केली आहे? तर जर्मनी या देशाने केलेली आहे. तर या रॉकेटचे नाव आहे SR-75. नेक्स्ट आहे, मियामी ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? तर लँडो नॉरिस याने जिंकलेली आहे मियामी ग्रँड प्रिक्स 2024. नुकतेच संगीत सिवन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर चित्रपट दिग्दर्शक होते संगीत सिवन हे. अलीकडेच पुलित्झर पुरस्कार जाहीर झाले, ते कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? तर पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो पुलित्झर पुरस्कार. कोणत्या मंत्रालयाने मेडिटेक स्टॉकथॉन 2024 लॉन्च केले? तर औषध निर्माण विभाग, रसायने आणि खते मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे. भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? तर बाम्बी बकेट हे ऑपरेशन राबवलेले आहे भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने पुरावे असलेले प्राचीन खडक कोठे सापडले आहेत? तर ग्रीनलँड येथे सापडलेले आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यातील लष्करी सराव शक्ती 2024 कोणत्या राज्यात होणार आहे? तर मेघालय या राज्यामध्ये होणार आहे शक्ती 2000 हा सराव भारत आणि फ्रान्स यांच्यातील. नेक्स्ट आहे, महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा कोणी स्वीकारला आहे? तर युरोपियन युनियनने स्वीकारलेला आहे.
SBI जनरल इन्शुरन्सने रिलेशन ग्रुपच्या प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जया त्रिपाठी यांची केलेली आहे नियुक्ती. कोणत्या देशाच्या पूर्ण संयुक्त राष्ट्र सदस्य होण्यासाठीच्या मागणीला भारताने पाठिंबा दिला आहे? तर पॅलेस्टाईन या देशाला पाठिंबा दिलेला आहे संयुक्त राष्ट्र सदस्य होण्यासाठीच्या मागणीला. लेडीज युरोपियन टूरवर 100 स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला गोल्फर कोण बनली आहे? तर दीक्षा डागर ही बनलेली आहे. कोणत्या देशाच्या संसदेने कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे? तर युक्रेन या देशाच्या संसदेने केलेले कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर. इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर दिलीप संघानी यांची निवड झालेली आहे इफ्कोच्या अध्यक्षपदी. मिस टीन USA 2023 कोण आहे जिने मे 2024 मध्ये तिचा किताब सोडला आहे? तर उमा सोफिया श्रीवास्तव ही भारतीय वंशाची आहे. भारतीय हवाई दलातील ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर नागेश कपूर यांनी स्वीकारलेला आहे. प्रसिद्ध लेखक सलाम बिन रज्जाक यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेत लेखन केले आहे? तर उर्दू या भाषेमध्ये लेखन केलेले आहे. जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कॅरेन विल्सन यांनी जिंकलेले आहे जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024. नेक्स्ट आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा 65वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 7 मे 2024 रोजी BROचा 65वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाने स्वदेशी जहाज बांधणी वाढवण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर जिंदाल स्टील आणि पॉवर यांच्यासोबत करार केलेला आहे. भारतीय वंशाचा कोणता शास्त्रज्ञ तिसऱ्यांदा अंतराळ मोहिमेसाठी जाणार आहे? तर सुनीता विल्यम्स जाणार आहेत तिसऱ्यांदा अंतराळ मोहिमेसाठी. RBIने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर R लक्ष्मीकांत राव यांची RBIने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पवन सिंधी यांना ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांना हा पुरस्कार समाजातील उल्लेखनीय योगदान आणि मानवतेच्या सेवेतील समर्पणाबद्दल देण्यात आलेला आहे. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला हे बनलेले आहेत भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख. कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळणारी जगातील पहिली IT सेवा कंपनी कोणती ठरली आहे? तर इन्फोसिस ही जगातील पहिली IT कंपनी ठरलेली आहे ISO प्रमाणपत्र मिळणारी. कशासाठी बघा? कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी. कोणत्या देशाच्या कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर न्यूझीलंड या देशाचा आहे कॉलिन मुनरो ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. T20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक कोण बनला आहे? तर भारतीय दुधाचा ब्रँड अमूल हा बनलेला आहे श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक. लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर R शंकर रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. PMEAC अभ्यासानुसार भारतातील हिंदू लोकसंख्या किती टक्क्याने कमी झाली आहे? तर 7.8% कमी झालेली आहे. भारत औपचारिकपणे मैत्री-2 हे नवीन संशोधन केंद्र कोणत्या खंडात विकसित करणार आहे? तर अंटार्क्टिका या खंडामध्ये मैत्री-2 हे संशोधन केंद्र विकसित करणार आहे भारत. कोणी लिक्विड ऑक्सिजन केरोसिन वापरून अर्ध क्रायोजेनिक इंजिन विकसित केले? तर इस्रोने केलेले आहे. भारतीयांसाठी श्रेणी सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे कोणी जारी केली आहेत? तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने जारी केलेली आहेत आहार मार्गदर्शक तत्त्वे. मेघालयच्या पहिल्या महिला DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इर्शिशा नॉनग्रांग यांची मेघालयच्या पहिल्या महिला DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला हॉकीला सशक्त करण्यासाठी हॉकी इंडियासोबत कोण सामील झाले आहे? तर कोका कोला इंडिया सामील झालेले आहे बघा महिला हॉकीला सशक्त करण्यासाठी हॉकी इंडियासोबत. PSU समर्पण पुरस्कार देऊन कोणाला गौरवण्यात आले आहे? तर हेमंत खत्री यांना गौरवण्यात आलेले आहे PSU समर्पण पुरस्कार देऊन. तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत ते. छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॅटचा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोण उभारणार आहे? तर भिलाई स्टील प्लांट उभारणार आहे छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॅटचा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प.
2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरला आहे? तर अमन शेहरावत हा ठरलेला आहे. UN ने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केला आहे? तर 25 मे हा दिवस घोषित केलेला आहे जागतिक फुटबॉल दिवस म्हणून. तर 25 मे 2024 रोजी पहिला जागतिक फुटबॉल दिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना कोणत्या देशाच्या मॅकगिल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे? तर कॅनडा या देशाच्या विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. तर झेक प्रजासत्ताकचा जाकूब वडलेच याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 22वी आशियाई स्क्वॅश चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे 12 ते 16 जून 2024 दरम्यान. वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचे 19वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? तर न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित करण्यात आले. जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? तर इंग्लंड या देशाचा क्रिकेटर आहे जेम्स अँडरसन. टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एन चंद्रशेखरन यांची टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इफ्कोच्या संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर विवेक कोहले यांची इफ्कोच्या संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. लिक्विड रामजेट इंधनाची यशस्वी चाचणी कोणी केली? तर डिफेन्स मटेरियल सेंटर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटने केलेली आहे लिक्विड रामजेट इंधनाची यशस्वी चाचणी. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने चाबहार बंदरासाठी 10 वर्षांचा करार केला आहे? तर भारत आणि इराण या 2 देशांनी केलेला आहे करार. आशियाई ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर सृष्टी खंडागळे ही बनलेली आहे आशियाई ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय. इस्रोने PS-4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. ते कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा भाग आहे? तर PS-4 रॉकेट इंजिन हे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल याचा भाग आहे. मे 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्लीमध्ये कोणाला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? तर पॅलेस्टाईन या देशाला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. 11 मे 2024 रोजी कवी सुरजित पातर यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेत कविता केल्या? तर त्यांनी पंजाबी भाषेमध्ये कविता केलेल्या आहेत. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली. महामद इद्रिस डेबी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर चाड या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. विप्रोने आशिया पॅसिफिक भारत मध्य पूर्व आणि आफ्रिका स्ट्रॅटेजिक मार्केट युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विनय फिरके यांची नियुक्ती केलेली आहे. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर P श्याम निखिल हा बनलेला आहे भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. 30वा सुलतान अजलन शाह हॉकी कप 2024 कोणी जिंकला? तर जपान आणि उपविजेता ठरलेला. नेक्स्ट आहे युनेस्कोच्या 2024च्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये कोणत्या भारतीय सांस्कृतिक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकन या 3 भारतीय सांस्कृतिक साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? तर आबा खटुआ हिने केलेले आहे. कोणत्या भारतीय कंपनीने फ्रान्समध्ये सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मानव केंद्रित AI केंद्र स्थापन केले आहे? तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCSने फ्रान्समध्ये सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मानव केंद्रित AI केंद्र स्थापन केलेले आहे. ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर चंद्रकांत सतीजा यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. चंद्र ॲडमिशन कन्सल्टन्सचे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका ॲलिस मुनरो यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाच्या होत्या? तर कॅनडा या देशाच्या होत्या लेखिका ॲलिस मुनरो.
ड्रोन दीदी पायलट प्रोजेक्टसाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड सोबत केलेला आहे. नुकतीच सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री होते सुशील कुमार मोदी. 14 आणि 15 मे 2024 रोजी भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी कोठे आयोजित करण्यात आली? तर वॉशिंग्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कोणता देश 10 लाख उबेर चालकांचा टप्पा गाठणारा तिसरा देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे 10 लाख उबेर चालकांचा टप्पा गाठणारा तिसरा देश. जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशाने सादर केले आहे? तर जपानने केलेले आहे 6G उपकरण सादर. 13 मे 2024 रोजी माजी भारतीय लष्कर अधिकारी वैभव अनिल काळे यांचे राफा शहरात निधन झाले. राफा हे शहर कोठे आहे? तर गाझा या ठिकाणी आहे राफा हे शहर. टेबल टेनिसमधील टॉप 25 रँकिंगमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? तर मनिका बत्रा ही बनलेली आहे टेबल टेनिसमधील टॉप 25 रँकिंगमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला. तर या टॉप 25 मध्ये तिचा क्रमांक 24वा आहे. फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर शबाना आझमी या अभिनेत्रीला मिळाला आहे फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार. नागरिकत्व दुरुस्ती कायदा अंतर्गत प्रथमच किती लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे? तर एकूण 14 लोकांना देण्यात आलेले आहे नागरिकत्व. फेडरेशन कप 2024 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर नीरज चोप्रा यांनी जिंकलेले आहे सुवर्ण पदक. भारतीय वायुसेनेने स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची एअरड्रॉप चाचणी कोठे केली? तर आग्रा या ठिकाणी केलेली आहे. कोणत्या लेखकाला साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे? तर रस्किन बॉन्ड या इंग्रजी लेखकाला, हे भारतीय लेखक आहेत, तर यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. भारताचा स्वदेशी हनुमान AI चॅटबॉट किती भाषांमध्ये सुरू झाला आहे? तर एकूण 98 भाषांमध्ये सुरू झालेला आहे. तर यामध्ये भारताच्या एकूण 12 भाषांचा समावेश आहे. भारताचा प्रसिद्ध खेळाडू सुनील छेत्री याने निवृत्ती जाहीर केली आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर फुटबॉलशी संबंधित आहेत सुनील छेत्री. 15 मे 2024 रोजी कोणत्या देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात जखमी झाले? तर स्लोवाकियाचे ते पंतप्रधान आहेत. कमला बेनीवाल या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री होत्या ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर राजस्थान या राज्याच्या त्या पहिल्या महिला मंत्री होत्या. चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली विकसित करण्याची योजना कोण तयार करत आहे? तर नासा तयार करत आहे चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली विकसित करण्याची योजना. याला फ्लोएट असे नाव देण्यात आलेले आहे. फ्लोएट म्हणजे फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक. सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्वोत्तम संस्था कोणती बनली आहे? तर IIM अहमदाबाद ही ठरलेली आहे सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्वोत्तम संस्था. तर या रँकिंगमध्ये त्याचा क्रमांक 501 एवढा आहे. तर हार्वर्ड विद्यापीठ ही जगातील सर्वोत्तम संस्था ठरलेली आहे. डुकराचे पहिले मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रत्यारोपण घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ही घटना कोणत्या देशातील आहे? तर अमेरिका या देशातील आहे ही घटना. मे 2024 मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीमच्या समुदायांना लष्कराचा पाठिंबा दिला? तर ऑपरेशन सद्भावना. 15 मे 2024 रोजी सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर लॉरेन्स वोंग यांनी घेतली आहे सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून शपथ. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचे पहिले ट्रेडिंग कम क्लिअरिंग सदस्य कोण बनले आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. अलीकडेच नवीन आंतरसेवा संस्था कायदा कोणी अधिसूचित केला आहे? तर संरक्षण मंत्रालयाने केलेला आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर कपिल सिब्बल हे बनलेले आहेत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष. पर्यावरण चॅम्पियनसाठी ब्ल्यू रेसिडेन्सी विजा कोणी लॉन्च केला आहे? तर दुबई या देशाने केलेला आहे. जगातील सर्वात उंच जलतरण स्पर्धेचा पूल कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर भूतान या देशामध्ये सुरू झालेला आहे. याची उंची 8200 फूट म्हणजेच 2400 मीटर एवढी आहे. टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये महात्मा गांधी विद्यापीठ कितव्या स्थानावर आहे? तर 81व्या स्थानावर आहे महात्मा गांधी विद्यापीठ केरळ राज्यातील.
अधिकृत किट प्रायोजकासाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी कोणी करार केला आहे? तर प्युमा इंडियाने करार केलेला आहे. नासाने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डेव्हिड सॉल्वागिनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नासा या ठिकाणी. फेडरेशन कपमध्ये 200 मीटर स्प्रिंट स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर अनिमेश कुजूर यांनी जिंकलेले आहे. मे 2024 मध्ये केदारनाथ यात्रेच्या आयोजनासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे? तर उत्तराखंड राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेले आहे ऑपरेशन मर्यादा. नुकतेच मालती जोशी यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? तर लेखिका होत्या मालती जोशी. 2023 मध्ये जागतिक इंटरनेट शटडाऊनमध्ये कोणता देश आघाडीवर आहे? तर भारत हा देश आहे जागतिक इंटरनेट शटडाऊनमध्ये आघाडीवरती. 28व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या राजमाता जिजाबाई करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मणिपूर या राज्याने जिंकलेले आहे. भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र कोठे संपन्न झाले? तर नवी दिल्ली या ठिकाणी झाले भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र. भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला? तर भारत आणि अमेरिका देशांदरम्यान झाला तर्कश हा लष्करी सराव कोलकाता या ठिकाणी. तर याची 7वी आवृत्ती होती 2024 मध्ये झालेली. कालावधी होता 22 एप्रिल ते 15 मे 2024. नेक्स्ट आहे अलीकडेच सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर व्हेनेझुएला हा देश ठरलेला आहे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश. अलीकडेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल यांची CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. निखत जरीनने एलोरा कप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे निखत जरीनने. तर एलोरा कप 2024 हा कझाकिस्तानमधील अस्ताना या ठिकाणी झालेला आहे. नुकताच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी आणि मंत्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला? तर इराण या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते इब्राहिम राईसी, ज्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला आहे. 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर ब्राझील हा देश भूषवणार आहे. थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी विजेतेपद पटकावलेले आहे थायलंड ओपन 2024 पुरुष दुहेरीचे. IDFC फर्स्ट बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप नटराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर अमेरिका या देशामध्ये सुरू झालेली आहे. अलीकडे 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा कोणी उभारल्या आहेत? तर भारतीय सैन्याने उभारलेले आहेत. अलीकडेच कोणत्या देशाने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी लोगोसह आपल्या नवीन ICC T20 विश्वचषक जर्सीचे अनावरण केले आहे? तर स्कॉटलंड या देशाने केलेले आहे. तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर विल्यम लाई चिंग-ते हे बनलेले आहेत तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष. twitter.com वरून Xचे डोमेन काय बदललेले आहे? तर x.com असे केलेले आहे. अलीकडेच 2024चा भारताचा तिसरा युनिकॉर्न कोणता बनला आहे? तर पोर्टर हा बनलेला आहे भारताचा तिसरा युनिकॉर्न 2024 मधील. पाईन सोयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन कोणी विकसित केली आहे? तर IIT रुर्कीने केलेली आहे. जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2024 नुसार प्रभावित प्राणी कोणता ठरलेला आहे? तर गेंडा हा प्राणी ठरलेला आहे आणि सर्वात प्रभावित वृक्ष देवदार हा ठरलेला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर कोची, भारतातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कालावधी होता 15 ते 17 मे 2024. नेक्स्ट आहे जपानच्या मिझुहो ग्रुपने मिझुहो बँक इंडियासाठी बाह्य वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या देशाच्या टाकेडा फार्मास्युटिकल्सने बनवलेली दुसरी डेंग्यू लस WHO द्वारे पूर्वपात्र ठरली आहे? तर जपान या देशाचा आहे आणि या लसीचे नाव आहे TAK-003. 2030 पर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था कितीपर्यंत पोहोचू शकेल? तर $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल.
अलीकडेच नारायणन वाघुल यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते प्रसिद्ध बँकर होते. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर ऋषभ गांधी यांची नियुक्ती केलेली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणी जागतिक विक्रम केला? तर दीप्ती जीवनजीने केलेला आहे. तिने 55.07 सेकंदामध्ये 400 मीटर रनिंग केलेली आहे. नेक्स्ट आहे भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजीव पुरी यांनी स्वीकारलेला आहे. अलीकडेच इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहम्मद मोखबर यांची इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. फॉर्म्युला 1 एमिलिया रोमाग्ना GP 2024 कोणी जिंकली? तर मॅक्स वर्स्टॅपेनने जिंकलेली आहे. विप्रोचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच फौजदारी न्याय प्रशासनावर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आली 18 आणि 19 मे 2024 रोजी. कान्स 2024 मध्ये विशेष स्क्रीनिंग मिळालेला भारतातील पहिला क्राऊड फंड केलेला चित्रपट कोणता आहे? तर मंथना चित्रपट आहे. हा चित्रपट श्याम बेनेगल यांचा आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी कितीने वाढली आहे? तर 44% वाढलेली आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी. माजी सैनिक कल्याण विभागातर्फे समाधान मोहिमेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर बेगडुंबी दार्जिलिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे. तर या निर्देशकामध्ये अमेरिका ह्या प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे. कोणत्या राज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे? तर सिक्कीम या राज्याने सुरू केलेली आहे 25 मे 2024 पासून. कोणत्या महिला टेनिसपटूने इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद पटकावले? तर इगा स्विटेक हिने पटकावलेले आहे. आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी. इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मँचेस्टर सिटीने जिंकलेले आहे इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद. तर उपविजेते राहिलेले आहेत वेस्ट हॅम हा संघ. अलीकडेच कोणत्या देशाच्या सरबाज खानने ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर केला आहे? तर पाकिस्तानचा आहे सरबाज खान. अलीकडेच एअरबस हेलिकॉप्टरने भारतात हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत केलेला आहे. भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने लस कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी कोणाशी करार केला आहे? तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमासोबत केलेला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर विक्रमजीत चौधरी यांची नियुक्ती केलेली आहे. अलीकडेच कोणत्या बँकेने व्यवसाय वाढीसाठी उच्चभ्रू आणि वाढत्या श्रीमंत वर्गाला लक्ष्य करून येस ग्रँडर ही प्रीमियम बँकिंग सेवा सुरू केली आहे? तर येस बँकेने सुरू केलेली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत PSU बँकांमध्ये कोणती बँक अव्वल राहिली? तर बँक ऑफ महाराष्ट्र. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली? तर काम्या कार्तिकेयन ही ठरलेली आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय. तिनं 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सचिन खिलारी या खेळाडूने जिंकलेले आहे. सचिन खिलारी हा महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. नेक्स्ट आहे नुकताच 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकल हॉफमन यांनी जिंकलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024. तर त्यांना कॅरोस या साहित्यासाठी किंवा या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अलीकडेच भारतातील शून्य कचरा ते लँडफिल दर्जा प्राप्त करणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर तिरुवनंतपुरम विमानतळ. लेट्स मूव्ह इंडिया मोहीम कोणी सुरू केली आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुरू केलेली आहे. AFC महिला आशिया चषक 2026 चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे?
तर ऑस्ट्रेलिया या देशाकडे आहे 2026चे यजमानपद, तर उझबेकिस्तानकडे 2029चे यजमानपद आहे. अलीकडेच केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य कोण बनले आहेत? तर रमेश बाबू व्ही हे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य बनले आहेत. अलीकडेच भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक. पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर तीन पदके जिंकलेली आहेत. पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके. भारतीय वन्यजीव संस्थेच्या मते भारतातील कोणत्या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक संख्या आहे? तर उत्तर प्रदेशामध्ये आहे. एकूण 2000 डॉल्फिनची संख्या आहे. तर भारतामध्ये एकूण 4000 डॉल्फिनची संख्या आहे. टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात केले आहे? तर चिली या देशामध्ये केलेले आहे. तर हे सर्वोच्च वेधशाळा ही समुद्र सपाटीपासून 5640 मीटर उंचीवर आहे. IWF जागतिक युवा चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले? तर प्रीतीस्मिता भोई यांनी जिंकलेली आहे. ती एक वेट लिफ्टर आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार मिळाला आहे? तर श्रीनिवास आल कुलकर्णी. नेपाळी शेर्पा कामेरिता यांनी विक्रमी किती वेळा एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली आहे? तर एकूण 30 वेळा केलेली आहे. तिरंदाजी विश्वचषक 2024चा दुसरा टप्पा कोठे सुरू झाला आहे? तर दक्षिण कोरिया या ठिकाणी सुरू झालेला आहे. पहिला टप्पा चीन येथे झालेला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा 99वा सदस्य कोण बनला आहे? तर स्पेन हा देश बनलेला आहे 99वा सदस्य देश. सायबर सुरक्षा व्यायाम 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला 20 ते 24 मे 2024 दरम्यान. अलीकडेच इंडियन ऑइलने कोणत्या देशाला प्रीमियम इंधन निर्यात केले आहे? तर श्रीलंका या देशाला केलेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तेल गळती प्रतिसाद कवायतीचे आयोजन केले? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केलेले आहे. प्रतिभा विकासासाठी ATD बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये 3रा क्रमांक भारतातील कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर NTPC कंपनीला मिळालेला आहे. अलीकडेच कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता जाहीर केली? तर नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी केलेली आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत? तर कर्नाटक राज्य सरकारने ठेवलेले आहेत. भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ श्री श्री रविशंकर यांना पहिले टपाल तिकीट कोणत्या देशात मिळाले? तर श्रीलंका या देशात मिळालेले आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सद्वारे जगातील टॉप 50 अतिश्रीमंतांमध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे? तर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. अर्टारा 24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी. अलीकडेच शील नागू कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे ते कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. महिंद्रा फायनान्सने मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेश राजारामन यांची नियुक्ती केलेली आहे मुख्य जोखीम अधिकारी म्हणून. अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 5 लाख OBC प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश जारी केला? तर कलकत्ता उच्च न्यायालयाने केलेला आहे. नेक्स्ट आहे मे 2024 मध्ये जो बिडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेने कितवी सब क्रिटिकल अणुचाचणी केली? तर 3री अणुचाचणी केलेली आहे. दुसरी AI जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर दक्षिण कोरियातील सोल या ठिकाणी आयोजित करण्यात आली 2री AI जागतिक शिखर परिषद. कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पियरे एंजेलिक्स एक्सलन्स प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर संतोष सिवन यांना. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी प्री फायर मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नासाने सुरू केलेली आहे प्री फायर मोहीम. चीनने कोणत्या देशाच्या संरक्षण कंपन्यांवर तैवानला शस्त्रास्त्रे विकण्याबद्दल बंदी घातली आहे? तर अमेरिका या देशाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? तर अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना. IPL 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कोलकाता नाईट रायडर्सने जिंकलेले आहे IPL 2024चे विजेतेपद. तर उपविजेता राहिलेला आहे सनरायझर्स हैदराबाद. नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत आलेले क्रिश आणि भूमी AI अँकर वापरणारे पहिले सरकारी TV चॅनल कोणते ठरले आहे?
तर डी किसान हे चॅनल ठरलेले आहे. जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणी लॉन्च केले? तर सौरभ एच मेहता या भारतातील व्यक्ती आहेत, त्यांनी जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन लॉन्च केलेले आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट कोण ठरली आहे? तर दीपा कर्माकर ही ठरलेली आहे. 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर अनुसुया सेनगुप्ता ही बनलेली आहे. तिला द शेमलेस या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अलीकडेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग. मे 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? तर ओमान या देशाने ठेवलेले आहे. विजय खंडूजा यांची कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर कॅमेरून या देशाचे पुढील उच्चायुक्त म्हणून विजय खंडूजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारतातील चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू कोणती बनली आहे? तर स्मार्टफोन ही बनलेली आहे. एका हंगामात 2दा एव्हरेस्ट आणि लॅत्सो पर्वतावर चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सत्यदीप गुप्ता. ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारतातील दिल्ली शहराचा क्रमांक कितवा आहे? तर 350वा क्रमांक आहे ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारतातील दिल्ली शहराचा. तर पहिल्या क्रमांकावरती राहिलेली आहे न्यूयॉर्क USA मधील. नेक्स्ट आहे मे 2024 मध्ये भारतीय यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर IPL मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. अलीकडेच लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची. T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे? तर बाबर आझम हा बनलेला आहे T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू. तर 1 नंबरवरती आहे विराट कोहली. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत गेलने पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू केला? तर मध्य प्रदेशातील विजयपूर या ठिकाणी. भारतीय औषध कंपनी सन फार्माने कोणत्या देशात नवीन प्लांटचे उद्घाटन केले आहे? तर बांगलादेशमध्ये केलेले आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक आणि मिडल ईस्ट ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्निशन मध्ये 2024 मध्ये कोणी रौप्य पुरस्कार जिंकला आहे? तर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध पाणबुड्यांपैकी एक USS हार्डरचे अवशेष 80 वर्षांनंतर कोठे सापडले आहेत? तर फिलिपिन्समधील लुझोन बेटावरती. एका मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो बनलेला आहे. त्याने एका मोसमामध्ये 35 गोल केलेले आहेत. मे 2024 मध्ये भारताची रुपे सेवा कोणत्या देशात सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर मालदीवमध्ये सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल 2024 मध्ये ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? मोहम्मद वसीम यांची निवड झालेली आहे. तो UAEचा खेळाडू आहे, कर्णधार आहे तो. आणि महिलांमध्ये हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजची कर्णधार आहे. कोणत्या वर्षी क्लॉस शॉप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यकारी भूमिकेतून पायउतार होतील? तर 2025 पर्यंत. मलेशिया मास्टर्स 2024 मध्ये भारतीय शटलर PV सिंधूला कोणते स्थान मिळाले आहे? तर दुसरे स्थान मिळालेले आहे, म्हणजे उपविजेता ठरलेले आहे. पहिले स्थान आहे वांग जी. नेक्स्ट आहे मे 2024 मध्ये अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी. 24 मे 2024 पासून कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे? तर तेलंगणा राज्य सरकारने घातलेली आहे. अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती कोण बनली आहे? तर एअर ड्रॉइड ही बनलेली आहे. त्यांचे वय आहे 90 वर्ष आणि 8 महिने. मे 2024 मध्ये लष्कर प्रमुख मनोज पांडे यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 1 महिन्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या मेजर लीग क्रिकेटला ICC ने लिस्ट A दर्जा दिला आहे? तर अमेरिका देशाच्या मेजर लीग क्रिकेटला दिलेला आहे लिस्ट A दर्जा. हनीवेल इंडियाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल पै यांची केलेली आहे. रिटेल डायरेक्ट ॲप आणि प्रवाह पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर RBI ने सुरू केलेले आहे, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. 2023-24 मध्ये पारेषण लाईन जोडण्यात कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य पहिले ठरलेले आहे. अलीकडेच कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर राकेश रंजन हे बनलेले आहेत कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष.
एकाच मोसमात 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर पूर्णिमा श्रेष्ठ ही ठरलेली आहे एकाच मोसमात 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला. जगातील पहिली महिला ठरलेली आहे ही. ICCने T20 विश्वचषक 2024 साठी आपला राजदूत म्हणून पाकिस्तानच्या कोणत्या खेळाडूची नियुक्ती केली आहे? तर शाहिद आफ्रिदीची निवड केलेली आहे. तर ICCने T20 विश्वचषक 2024 साठी शाहिद आफ्रिदी, हुसेन बोल्ट, क्रिस गेल आणि युवराज सिंग या 4 जणांची राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेल बससाठी कोणासोबत करार केला आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. 77व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये समिती ए चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अपूर्व चंद्रा यांची. युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मेजर राधिका सेन यांना देण्यात आलेला आहे. पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 30 मे 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस साजरा करण्यात आला. तर याची थीम होती कापणी विविधता फीडिंग होप. नेक्स्ट आहे DRDOचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. ICICI बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाच्या भविष्याला आकार देणारा प्रगती 2024 उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेला आहे प्रगती 2024 उपक्रम. आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 7 पदके जिंकलेली आहेत. UKचा महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर आरती हिला देण्यात आलेला आहे. आरती ही ई-रिक्षा चालक आहे उत्तर प्रदेश राज्यातील. भारतात सिट्रोएनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर MS धोनी यांची. 2024-26 साठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? तर भारत या देशाने स्वीकारलेले आहे. मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? तर चार्ल्स लेक्लेर्क यांनी जिंकलेली आहे. नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जेठा अहिर यांची नाफेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंचमहालच्या पंचामृत डेअरीचे तसेच पंचमहाल जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत. मे 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने अन्न आणि पोषण मंडळ औपचारिकपणे विसर्जित केले आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने. शिक्षा मंत्रालयाने समर फिएस्टा 2024 चे आयोजन कोठे केले आहे? तर राष्ट्रीय बालभवन येथे. मे 2024 मध्ये 6 नाटो देशांनी कोणत्या देशाविरुद्ध ड्रोन वॉल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे? तर रशिया देशाविरुद्ध ड्रोन वॉल तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे 6 नाटो देशांनी. 29 मे 2024 रोजी फिक्कीने कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक समिट कोठे आयोजित केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. सस्टेनेबिलिटी समिट अँड अवॉर्ड्स 2024 मध्ये सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड आउटलुक प्लॅनेट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर REC लिमिटेडला. UEFA युरोपा लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर अटलांटा या टीमने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे बायर लेवरकुसेन. आसामने कोणाच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी DRIMS व्यासपीठाचे अनावरण केले आहे? तर युनिसेफच्या सहकार्याने केलेले आहे. नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडियाने कोणत्या देशातील डायस्पोरा रेकॉर्डचे प्रथमच डिजिटायझेशन केले? तर ओमान या देशातील. अलीकडेच युरोपियन स्पेस एजन्सी आणि किती देशांनी झिरो डेब्री चार्टरवर स्वाक्षरी केली आहे? तर 12 देशांनी केलेली आहे. जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस याने निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. अलीकडेच तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेल्या समुद्री टार्डिग्रेडच्या नवीन प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर चांद्रयान 3च्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या देशासोबत 20 वर्षांचा ऊर्जा करार केला आहे? तर श्रीलंका या देशासोबत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा 65वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 7 मे 2024 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे 2024 मधील अतिशय महत्त्वाचे सर्व क्वेश्चन अभ्यासलेले आहेत. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.